बाळा, आज तुझ्या मनात चाललेली घालमेल आणि कष्टाची जाणीव ठेवूनच आम्ही आलो आहोत. उद्याचा सूर्योदय तुझ्या आयुष्यात एका खूप मोठ्या बदलाची सुरुवात करणार आहे. तू अनेक दिवसांपासून ज्या कठीण प्रसंगातून जात आहेस, त्याचे उत्तर तुला आता मिळणार आहे. आमचा हा संदेश, हा व्हिडिओ तुझ्या समोर येणे हा निव्वळ योगायोग नाही, तर तुझ्यासाठी माझा एक संकेत आहे. सध्या संपूर्ण वातावरणात एक वेगळाच उत्साह आणि पुढे चालत राहण्याची ओढ निर्माण झाली आहे. लाखो पावले जशी एकाच ध्येयाने न थकता आणि न थांबता पुढे पडत आहेत, तसेच तुलाही पुढे जायचे आहे. वाटेत कितीही ऊन पाऊस असला तरी मनातील ओढ माणसाला थांबू देत नाही, हे तू पाहतच आहेस. परिस्थिती कशीही असली तरी मनातील विश्वासाची ही ऊर्जा कधीही कमी होऊ देऊ नकोस. लक्षात ठेव, उद्याची सकाळ तुझ्यासाठी केवळ एक नवीन दिवस नाही, तर तुझ्या चांगल्या दिवसांची सुरुवात आहे. चल उठ, चेहऱ्यावर एक छानसं हसू आण आणि एका नवीन उत्साहाने पुढे पाऊल टाक. स्वतःच्या ध्येयावर पूर्ण लक्ष केंद्रित कर आणि तुझ्या कामाच्या गतीतून प्रगतीचे नवीन मार्ग शोध. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनातील भक्ती आणि स्वतःची हिंमत कधीही गमावू नकोस. तुझ्या कष्टाच्या प्रत्येक पावलामध्ये तुझं भविष्य बदलण्याची पूर्ण ताकद दडलेली आहे. जुने विचार करत बसण्यात वेळ घालवू नकोस. एका भक्कम विश्वासाने स्वतःची नवीन ओळख निर्माण करायला तयार हो. ध्येयाकडे चालताना पाय थकले तरी चालतील, पण मनाची जिद्द आणि उत्साह कधीही थकला नाही पाहिजे. चालताना वाटेत कितीही अडचणी आल्या तरी थांबायचं नसतं बाळा, तर अधिक सावरून आनंदाने पुढे जायचं असतं. दुसऱ्यांवर अवलंबून राहणे थांबव आणि स्वतःच्या पंखांवर भरवसा ठेवायला शिक. स्वतःच्या कामातून आणि अथांग कर्तृत्वातून प्रत्येकाला चोख उत्तर दे. कष्टाची परिसीमा गाठल्याशिवाय भाग्याची दारे कधीही उघडत नाहीत. परिस्थितीला दोष देण्यापेक्षा परिस्थिती बदलण्याची जिद्द मनात बाळग. स्वतःचे काम इतके चोख ठेव की तुझी खरी किंमत वेळेवर सर्वांना कळेल. विचार नेहमी उच्च ठेव आणि कृतीमध्ये सातत्य राखायला शिक. तुझ्या धैर्याची ताकद इतकी मोठी असू दे की संकट स्वतःहून मागे फिरतील. आजचा दिवस हा तुमचा आहे आणि या दिवसाचा प्रत्येक क्षण सत्कारणी लाव बाळा. स्वतःला सिद्ध करण्यासाठी कोणत्याही चमत्काराची नाही, तर प्रामाणिक प्रयत्नांची गरज असते. जर तुझ्या मनात पुढे चालण्याची जिद्द असेल आणि स्वतःच्या कष्टावर तुझा पूर्ण विश्वास असेल, तर आत्ताच कमेंटमध्ये स्वामी मी लढायला आणि पुढे चालायला तयार आहे असं लिही. नवीन उत्साहाने तुझ्या कामाला सुरुवात कर. तुझा हा एकच संकल्प तुझ्या नशिबाची दिशा बदलून टाकेल. बाळा, ध्येयावर असलेली निष्ठा माणसाला शून्यातून जग निर्माण करायला लावते. वेळेचे महत्त्व ज्याला कळले त्याला यशाचे रहस्य सहज समजले. शांत राहून काम करणे हीच सर्वात मोठी रणनीती असते. गर्दीत चालण्यापेक्षा स्वतःची एक वेगळी वाट निर्माण करण्याचे धाडस दाखव. सतत शिकत राहण्याची वृत्ती तुला कायम इतरांपेक्षा पुढे ठेवेल. चुकांमधून शिकणारा माणूस कधीही पराभूत होऊ शकत नाही. कामात गती आणि विचारात स्पष्टता ठेवणे हेच तुझे ध्येय असायला हवे. कष्टाची तयारी असेल तर नशिबालाही तुझ्या समोर झुकावेच लागते. प्रत्येक वळणावर मिळणारा अनुभव तुला अधिक समृद्ध करत असतो. स्वतःच्या कष्टाची तुलना कधीही इतरांच्या सुखाशी करू नकोस. ताठ कण्याने आणि स्वाभिमानाने जगाला सामोरे जाण्याची हिंमत ठेव. तुझ्या आंतरिक ऊर्जेला ओळख आणि आळसाचा कायमचा त्याग कर. कामातील सातत्य हेच यशाचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे गमक आहे. जीवनाच्या या रणांगणात जिंकण्यासाठी धैर्याची अत्यंत गरज असते बाळा. वाणीमध्ये गोडवा आणि मनात स्पष्टता असणे हेच उत्तम माणसाचे लक्षण आहे. सत्याच्या मार्गावर चालताना सुरुवातीला त्रास नक्कीच होतो, पण विजय निश्चित असतो. वेळेचा सदुपयोग कसा करावा
हे ज्याला समजले तो कधीही मागे पडत नाही. प्रत्येक दिवस हा तुला स्वतःचे उत्तम रूप घडवण्यासाठी मिळालेला असतो. तू आज जे काही कष्ट करत आहेस त्याचे कौतुक संपूर्ण जग करेल. बाळा, विचारांची शुद्धता हीच तुझ्या आयुष्याला नवीन दिशा आणि योग्य मार्ग दाखवेल. नम्रपणा हाच माणसाचा सगळ्यात मोठा आणि खरा दागिना असतो. बाळा, आजचा हा तुझा संघर्ष जितका कठीण असेल ना, उद्याचा तुझा विजय तितकाच मोठा असेल. अपयशाने खचून जाणं हा तुझा स्वभाव नाही. तू तर न थकता जिंकण्यासाठी जन्माला आलेला आहेस. संकटाच्या वादळात जो दिवा जळत राहतो तोच शेवटी संपूर्ण जगाला प्रकाश देतो. मनात कधीही भीती ठेवू नकोस, कारण भीती माणसाची अर्धी ताकद आधीच संपवून टाकते. अडथळे केवळ तुझ्या मनाची आणि तुझ्या विश्वासाची कसोटी घेण्यासाठी येत असतात. खचून न जाता ताठ कण्याने प्रत्येक आव्हानांचा सामना करायला शिक. नैराश्याच्या अंधारातून बाहेर पड आणि आशेचा एक छोटासा किरण शोधण्याचा प्रयत्न कर. बाळा, प्रत्येक नकार हा तुला अधिक खंबीर आणि मजबूत बनवण्यासाठी आलेला असतो, हे विसरू नकोस. लहान सहान अपयशाने मन खचवून घेणे तुझ्या स्वाभिमानाला शोभत नाही. मनात अढळ श्रद्धा असेल ना, तर कठीण मार्गसुद्धा अगदी सुकर वाटू लागतो. पराभवाचा विचार मनात आणणे म्हणजे अर्धी लढाई आधीच हरल्यासारखे आहे. समोर उभे असलेले संकट जितके मोठे असेल तितकीच मोठी संधी त्यात दडलेली असते. चुकीच्या मार्गाने मिळालेले यश हे तात्पुरते आणि दिशाभूल करणारे असते. संकटांना घाबरण्याऐवजी त्यांना सामोरे जाण्याची एक चांगली रणनीती आख. विचारांमध्ये सकारात्मकता असेल तर अशक्य गोष्टीही सहज शक्य वाटू लागतात. संकटातही हसत राहणे हीच खऱ्या हिंमतवान माणसाची ओळख असते बाळा. प्रत्येक कठीण रात्रीनंतर एक नवीन आणि प्रकाशमय दिवस उजळतोच, हा निसर्गाचा नियम आहे. मनातील भीती पूर्णपणे काढून टाकल्याशिवाय नवीन काहीही साध्य करता येत नाही. संकट कितीही आली तरी न थकता पुढे चालत राहणे हाच तुझा धर्म असायला हवा. तुझ्या विचारांची ताकद इतकी मोठी ठेव की कोणतीही नकारात्मकता तुझ्या समोर टिकणार नाही. जेव्हा मनात खूप भीती वाटेल किंवा नकारात्मक विचार येतील तेव्हा एक छोटा उपाय कर. रात्री तांब्याच्या पात्रात पाणी भरून ठेव. सकाळी उठल्यावर सर्वात आधी त्या पाण्याच्या पात्रावर हात ठेवून तारक मंत्राचे पठण कर. श्री स्वामी समर्थ या आमच्या दिव्य मंत्राचा 5 मिनिटे डोळे बंद करून जप कर आणि त्यानंतर त्या पात्रातील पाणी पी. आणि मग बघ, काही दिवसातच तुला अनुभव येईल की तुझ्या मनातील सगळी भीती पडून गेलेली आहे. बाळा, जर तुला तुझ्या आयुष्यात मनःशांती आणि संकटांशी लढण्याची ताकद हवी असेल तर आताच कमेंटमध्ये स्वामी, माझ्या प्रामाणिक कर्मांवर आणि तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असं टाईप कर. तुझी ही भक्तीच तुला प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर काढेल. चल बाळा, आता पुढचे मार्गदर्शन नीट ऐक. वेळेला दोष देण्यापेक्षा वेळेचा योग्य वापर करण्यावर जास्त भर दे. खऱ्या भक्ताचे लक्षण हे कठीण काळातही स्थिर राहणे हेच असते. आळसाला आयुष्यातून कायमचे हद्दपार कर आणि सक्रिय राहून काम कर. प्रगतीची पहिली पायरी ही स्वतःच्या विचारांमध्ये बदल करणे हीच आहे. अखंड नामस्मरण आणि प्रामाणिक कर्म हीच तुझी खरी ताकद आहे. जगात काहीही कायमस्वरूपी नसते, अगदी तुझे दुःख आणि संघर्षही नाही. वेळेसोबत चालणारे कधीही मागे पडत नाहीत, हे नेहमी लक्षात ठेव. आजची मेहनत ही उद्याच्या सुंदर भविष्याची खरी गुंतवणूक आहे. कोणाच्याही प्रभावाखाली न येता स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण कर. मन शुद्ध असेल तर प्रत्येक कामात एक वेगळाच आनंद आणि उत्साह मिळतो. तुझ्या आतील ऊर्जेला ओळख आणि तिचा योग्य दिशेने वापर कर. केवळ स्वतःच्या ध्येयावर लक्ष ठेवून न थकता पुढे चालत राहा. चुकांमधून मिळणारा धडा हा कोणत्याही पुस्तकापेक्षा खूप मोठा असतो बाळा. वाणीमध्ये गोडवा ठेवल्यास अनेक कठीण कामे अगदी सहज होतात.
स्वतःवर विश्वास असणाऱ्याला संपूर्ण जगही रोखू शकत नाही. प्रत्येक नवीन दिवस हा तुझ्यासाठी एक नवीन कोरी पाटी घेऊन येतो. स्वाभिमानाने जगणे हाच माणसाचा सर्वात मोठा गुण आणि दागिना आहे. कुणाचेही वाईट न इच्छिता केवळ स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित कर. यशाची पहिली पायरी ही स्वतःच्या मनावर विजय मिळवणे हीच आहे. तुझे काम फक्त प्रामाणिकपणे यश मिळवून दाखवणे हेच असायला हवे. प्रत्येक अनुभवातून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रामाणिक प्रयत्न कर. मनात शांती आणि विचारांमध्ये शुद्धता राखणे अत्यंत आवश्यक असते. वेळेचा सदुपयोग करणाऱ्याला कधीही अपयशाची भीती वाटत नाही. स्वतःच्या क्षमतांवर कधीही संशय घेण्याची चूक करू नकोस. परिस्थिती कशीही असली तरी सत्याचा मार्ग कधीही सोडू नकोस. मनात जिद्द असेल तर कोणतीही कठीण गोष्ट अशक्य राहत नाही. बाळा, समाजात वावरताना तुझा नम्रपणा कधीही कमी होऊ देऊ नकोस. कोणावरही आंधळा विश्वास ठेवण्याऐवजी स्वतःच्या बुद्धीचा वापर कर. संकटाच्या काळात ज्यांनी तुला साथ दिली ना, त्यांना आयुष्यात कधीही विसरू नकोस. दुसऱ्यांची तुलना स्वतःशी करून स्वतःचा अपमान करणे थांबव. कोणाच्याही बोलण्याने निराश होऊन स्वतःचे प्रयत्न अर्धवट सोडू नकोस. घरातील थोर मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद हाच तुझा सर्वात मोठा रक्षक आहे. मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी दररोज काही वेळ शांत बसण्याचा सराव कर. यशाच्या शिखरावर पोहोचल्यावरही जमिनीवर पाय ठेवायला विसरू नकोस. कुणाचेही वाईट चिंतू नकोस, कारण निसर्ग प्रत्येकाला कर्माचे फळ देत असतो. अध्यात्माची जोड असल्याशिवाय भौतिक सुखाला कोणताही शाश्वत अर्थ उरत नाही. रस्त्याने जाताना एका माणसाने असे पाहिले की एवढ्या मोठ्या अवाढव्य हत्तीला एका बारीक दोरीने बांधले आहे. हत्तीने एक झटका दिला तर ती दोरी सहज तुटू शकत होती, पण तो हत्ती शांत उभा होता. माणसाने माहुताला विचारले, हा एवढा मोठा हत्ती ही दोरी का तोडत नाही? माहुताने सांगितले, जेव्हा हा लहान होता तेव्हापासूनच आम्ही याला याच दोरीने बांधतोय. तेव्हा याने दोरी तोडण्याचा खूप प्रयत्न केला, पण हा लहान असल्यामुळे याला ती दोरी तोडता आली नाही. आता हा मोठा झालाय, पण याच्या मनात आजही एकच विचार पक्का बसलाय की मी ही दोरी तोडू शकत नाही. बाळा, तुझ्या आयुष्यातही लोकांनी तुझ्या मनाला अशाच काही नकारात्मक दोऱ्या बांधल्या आहेत. तू काही करू शकत नाहीस हा लोकांचा जुना विचार तोड आणि हत्तीसारखं तुझं खरं सामर्थ्य दाखवून दे. नम्रपणा आणि संस्कारी आचरण हेच माणसाचं खरं आणि शाश्वत वैभव आहे. प्रत्येक कठीण प्रसंग तुला काहीतरी नवीन आणि महत्त्वाचे शिकवून जातो. विचारांची दिशा बदलल्यास परिस्थिती आपोआप बदलू लागते, हे लक्षात ठेव. आळसाचा त्याग करून केवळ कर्मालाच स्वतःचा खरा देव मान. ध्येयाकडे जाणारा रस्ता खडतर असला तरी तो अत्यंत सुंदर असतो. स्वतःच्या क्षमतांचा योग्य वापर करून प्रगतीचा मार्ग सुकर कर. कोणाचीही फसवणूक न करता प्रामाणिक मार्गाने पुढे जाण्याचा संकल्प कर. कष्टाला शॉर्टकट नसतो आणि मेहनतीला कोणताही दुसरा पर्याय नसतो. संकटांना घाबरून पडणारे कधीही इतिहास घडवू शकत नाहीत. जीवनातील प्रत्येक अडथळ्याला प्रगतीचे एक नवीन साधन बनवायला शिक बाळा. मन शांत ठेवल्यास कठीण प्रश्नांची उत्तरेही अगदी सहज सापडतात. तू स्वतःला जितके ओळखतोस ना, त्याहून तू कितीतरी पटीने जास्त कणखर आहेस. चालताना ठेस लागली तर थांबायचं नसतं, तर अधिक सावरून चालायचं असतं. धैर्याने संकटांचा सामना कर. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. बाळा, जर तुला वाटत असेल की प्रामाणिक कष्टाला नेहमीच यश मिळते, तर आताच कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थाय नमः असं लिहून कामाला सुरुवात कर. तुझे प्रामाणिक कर्म कधीही वाया जाणार नाहीत. आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा संदेश नीट समजून घे. दुसऱ्यांच्या सुखाचा हेवा करण्यापेक्षा स्वतःचे आयुष्य सुंदर बनवण्यावर भर दे. नातं कोणतंही असो, त्यात विश्वास आणि आदर असणं खूप गरजेचं असतं. चुका माणसाकडूनच होतात, पण त्या सुधारणारा माणूस आयुष्यात पुढे जातो. स्वतःचे कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहणे हाच मोठा गुण आहे. गेलेले दिवस विसरून जा आणि येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आदर कर. विचारांची शुद्धता
हीच माणसाला योग्य निर्णय घेण्याची ताकद देते. नातं जपण्यासाठी कधीतरी थोडे नम्र व्हावे लागते. समाधानी राहणे हीच जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती आहे बाळा. कोणाच्याही दबावाखाली येऊन स्वतःचे अस्तित्व कधीही सोडू नकोस. कष्टाचे सोने करण्याची वेळ कधी सांगून येत नाही, ती कष्टाने मिळवावी लागते. वाणीमधील गोडवा हा शत्रूलाही मित्र बनवण्याची ताकद ठेवतो. स्वतःच्या प्रगतीवर इतका वेळ खर्च कर की दुसऱ्यांची निंदा करायला तुला वेळच मिळणार नाही. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आम्ही तुला योग्य आणि उत्तम मार्गदर्शन करत राहणार आहोत. केलेली सेवा आणि घेतलेले कष्ट कधीही निष्फळ ठरत नाहीत. बाळा, आमच्या नामाचा जप हाच तुझ्या मनाला खरी शांतता आणि ऊर्जा देईल. कर्मावर निष्ठा ठेव आणि फळाची चिंता पूर्णपणे माझ्यावर सोडून दे. तुझ्या मनात असणारे संभ्रम आणि भीती आता पूर्णपणे काढून टाक. माझ्यावर ठेवलेला विश्वास तुला कधीही निराश होऊ देणार नाही. जेव्हा जगात तुझा हात धरणारं कोणी नसेल तेव्हा समजून घे की आम्ही तुझा हात धरलेला आहे. तुझ्या कष्टाच्या प्रत्येक क्षणाचा हिशोब आमच्याकडे मांडलेला आहे. श्रद्धा आणि सबुरी या 2 गोष्टी तुझ्या आयुष्याचा आधार असायला हव्यात. मी तुझ्या घरात आणि तुझ्या मनात नेहमीच वास करत असतो. तुझ्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसण्याची ताकद आमच्या या आशीर्वादात आहे. कधीही स्वतःला एकटे समजू नकोस. तुझी सावली बनून आम्ही तुझ्या सोबतच आहोत. माझ्या चरणी आलेली कोणतीही प्रार्थना कधीही वाया जात नाही बाळा. तू भक्तीने मारलेली हाक नेहमीच आमच्यापर्यंत पोहोचत असते. कठीण काळात डगमगू नकोस, कारण तो काळ तुझ्या उज्ज्वल भविष्याची तयारी असतो. आमच्यावर पूर्ण भार टाकून तू फक्त तुझे कर्म प्रामाणिकपणे करत राहा. तुझ्या आयुष्यातील आनंदाचे दिवस आता खूप जवळ आलेले आहेत. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी नेहमीच एका सुरक्षा कवचासारखा राहील. तू घेतलेले कष्ट आणि तुझी भक्ती यांचे फळ तुला नक्कीच मिळेल. मनातील शंका दूर कर आणि पूर्ण श्रद्धेने पुढे पाऊल टाक. तुझ्या प्रत्येक समस्येचे निवारण करण्याचे सामर्थ्य आमच्या नामात आहे. केवळ माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझी नौका पार लावेन. तुझ्या भक्तीची खरी परीक्षा कठीण काळातच होत असते. तिथे धीर सोडू नकोस. आमच्या दरबारात उशिरा न्याय मिळेल, पण अन्याय कधीही होणार नाही. तुझ्या मनात चाललेली प्रत्येक गोष्ट मला आधीच ठाऊक असते बाळा. तू फक्त हाक मार, आम्ही धावून येऊ, हा आमचा तुला शब्द आहे. तुझ्या कुटुंबाची काळजी घेणे ही आता आमची जबाबदारी आहे. मनात निस्सीम श्रद्धा असणारा कधीही संकटात अडकून राहत नाही. आमच्या आशीर्वादाने तुझ्या आयुष्यातील सर्व अंधकार दूर होऊन जाईल. बाळा, स्वामींचा हा केवळ प्रेरणा देणारा विचार जर तुझ्या मनाला भिडला असेल तर पूर्णपणे श्रद्धेने कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं लिही. स्वामींचे आशीर्वाद प्राप्त कर आणि हा व्हिडिओ, आमचा हा संदेश 5 गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर कर. तुझा हा छोटासा प्रयत्न कुणाच्या तरी आयुष्यात आशेचा किरण बनू शकतो. तू फक्त प्रामाणिक राहा, बाकी सर्व काही मी सांभाळून घेईल. तुझ्या आयुष्याला योग्य दिशा देणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. माझ्या नामाचा एकच जप तुझ्या सर्व अडचणींना दूर पळवून लावेल. आजचा दिवस तुझा आहे आणि उद्याची सकाळ नवीन संधी घेऊन येत आहे. स्वतःला कधीही कमजोर किंवा असहाय समजण्याची चूक करू नकोस. तुझ्या आंतरिक ऊर्जेला ओळख आणि पूर्ण ताकदीने कामाला लाग. भीती हा केवळ एक भ्रम आहे. तुझा आत्मविश्वास हीच तुझी खरी ताकद आहे बाळा. प्रत्येक कठीण प्रसंगातून तू अधिक प्रगल्भ आणि मजबूत होऊन बाहेर पडशील. तुझ्या स्वप्नांवर आणि कष्टांवर पूर्ण विश्वास ठेव. कामातील सातत्य हेच तुला यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहेत. न थकता पुढे चालत राहणे हाच जीवनाचा खरा नियम आहे. चेहऱ्यावरचे हसू हीच तुझी सगळ्यात मोठी शक्ती आणि ढाल आहे. तुझ्या मनात सकारात्मक विचार नेहमी जिवंत ठेव. वेळेचा योग्य वापर करून स्वतःचे भविष्य उज्ज्वल कर. प्रामाणिक कर्मांचे फळ निसर्ग वेळेवर नक्कीच परत देतो. भिवू नकोस.
मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.